नमस्कार मित्रांनो. या समृद्धीने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये आदिशक्तीचे 51 शक्तिपीठ आहेत आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यात 3.5 शक्तिपीठे आहेत आदिशक्तीचे. आणि या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणजे आई तुळजाभवानीचं तुळजापूर. तर या तुळजाभवानी तुळजापूर शहराबद्दल म्हणजे आई तुळजाभवानीबद्दल आणि तेथील सगळ्यात पवित्र व सर्वात मोठं तीर्थ म्हणजे कल्लोळ तीर्थ याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर ही माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला आई राजा उदे उदे, बोल भवानी माते की जय. जेव्हा आदिशक्ती महामाता आई तुळजाभवानी यमुनाचल पर्वतावर प्रकट झाल्या तेव्हा देवलोकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भगवान ब्रह्मदेवांना देवीच्या स्वागतासाठी आणि तिच्या पवित्र अभिषेकासाठी एक जलकुंड तयार करायचे होते. यासाठी त्यांनी देवीचे मुख्य शिल्पकार ऋषी विश्वकर्मा यांना पाचारण केले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून विश्वकर्मा यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक भव्य दगडी कुंड तयार केले. आणि कुंड तयार झाल्यावर ब्रह्मदेवांनी विचार केला की देवीच्या अभिषेकासाठी वापरलं जाणारं पाणी हे पृथ्वीवरील सर्वात पवित्र असायला हवे. म्हणून त्यांनी आपल्या तपोबलाने पृथ्वीवरील सर्व पवित्र नद्या आणि पर्वतांना तुळजापूर येथे येण्याचे आवाहन केले. ब्रह्मदेवाच्या एकाच आवाजावर पवित्र नद्या गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सिंधू, कृष्णा यासारख्या प्रमुख नद्यांचे जलप्रवाह निघाले आणि त्यामधील पवित्र पर्वत हिमालय, सह्याद्री, विंध्य, मलय आणि त्रिकुट पर्वत यासारख्या पर्वतावरील गुंफांमधून वाहणारे औषधी आणि पवित्र पाण्याचे झरे तुळजापूरच्या दिशेने वाहू लागले. असे एकूण 108 पवित्र जलस्रोत एकाच वेळी तुळजापुराकडे झेपावले व सर्व नद्यांचे पाणी, पर्वताच्या पाणी जेव्हा एकाच वेळी अत्यंत तीव्र वेगाने विश्वकर्मांनी बनवलेल्या कुंडात एकत्र आले तेव्हा पाण्याचा एकमेकांवर प्रचंड आघात झाला. पाण्याचे मोठमोठे प्रवाह एकत्र आदळल्यामुळे तिथे एक अथांग आणि भयानक आवाज निर्माण झाला. संपूर्ण यमुनाचल पर्वत या आवाजाने दणाणून गेला. या पाण्याच्या अथांग वेगामुळे निर्माण झालेला कोलाहल म्हणजेच कल्लोळ किंवा प्रचंड गर्जना या शब्दावरूनच पुढे या कुंडाचे नाव कल्लोळ तीर्थ असे प्रसिद्ध झाले. मग पुढं हे कुंड संपूर्णपणे पवित्र जलाने भरल्यानंतर भगवान ब्रह्मदेवानी 108 ऋषीमुनी आणि विद्वानाच्या उपस्थित त्या कुंडातील जलाने माता तुळजाभवानीचा पहिला शास्त्रोक्त महाअभिषेक केला. या अभिषेकामुळे हे जल अधिकच चैतन्यमय आणि पावन झाले. या कल्लोळ तीर्थात स्नान केल्यानंतर भाविक भक्ताला आई जगदंबेचा, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद प्राप्त होतो. धन्यवाद. बोला आई राजा उदे उदे, बोल तुळजाभवानी माते की जय.